एनएचएम मधून जे काही लोक आज इथं पूर्ण जिल्ह्यातून जमलेले आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, या लोकांची रास्त मागणी आहे। खरं तर म्हणजे मी खेड्यात राहणारा माणूस आहे। गाव खेड्यावर जी परिस्थिती असती, लेकरा बाळाला सोडून गाव खेड्यावर राहणे, सेवाभाव मनामध्ये ठेवून लोकांची जनतेची सेवा करणे आणि त्यात जर त्यांना पूरक अशी व्यवस्था जर सगळ्या गोष्टीची होत नसेल, मग ते पगारीची असेल, त्यांच्या मूलभूत सुविधेची असेल किंवा मग तिथल्या इक्विपमेंट्सची असेल, औषधीची असेल, या सगळ्या संघर्षातून हे लोक काम करतात। पण याच्याकडे जसं शासनाचं लक्ष असायला पाहिजे तसे त्या पद्धतीचं नाही आहे। कारण मला माहिती आहे, खेड्यामध्ये असताना एवढा रोष लोक करतात, ज्या वेळेस त्यांच्याकडे एखादी औषधी नसते ते आपल्या लोक अंगावर पडतात, लोक खूप भांडतात, बोलतात आणि वेळ प्रसंगी एखाद्याच्या जर काही नुकसान झालं, जर काही जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी सुद्धा त्या डॉक्टरवर ढकलतात। एवढी सगळी रिस्क घेऊन हे लोक काम करतात, तर त्यांच्या संदर्भातला त्यांचा सेवाभाव लक्षात घेता शासनाने बऱ्याचशा इतर गोष्टीवर शासनाचं लक्ष आहे। नको तिथं खूप सारा करोडो रुपये, अब्जो रुपयेचा खर्च चालू आहे। मग हे जिथं जीव वाचवण्याचं काम हे लोक खेडेगावामध्ये जाऊन करतात, आपली सगळी अस्तित्व लावून काम करतात, सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करतात। तर अशा लोकांच्या संदर्भामध्ये शासनाने सकारात्मक राहिलं पाहिजे आणि मी या कर्मचाऱ्याच्या सगळ्याच्या सोबत आहे। मी यांची भावना मला माहिती आहे, यांचा शुद्ध भाव माझ्या लक्षात येतोय आणि मी यांच्या सोबत आहे आणि मला जे काय करता येण्यासारखं असेल, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील, केंद्रातले आरोग्यमंत्री असतील, त्यांच्याशी मी निश्चितपणाने बैठकीची मागणी करेल आणि मी पाहिल की यांची बैठक त्यांच्या सोबत होईल आणि त्यांच्या समस्याला कुठेतरी वाचा फुटेल अशी मी नक्की व्यवस्था यांची करेल।